माय चॅनल. सकाळी उठल्यावरती पहिल्यांदा मला पडणारा प्रश्न म्हणजे व्ह्यूसाठी काय करायचं? केलेला नाश्ता किंवा केलेला पदार्थ मुले आवडीनं खातील का? हा पडणारा दुसरा प्रश्न. ज्यावेळी आपलं बाळ केलेला पदार्थ आवडीनं खातं, त्याच वेळी आईच्या मनाला समाधान मिळतं. चला, इथे मी व्ह्यूसाठी शेवयाचं उपीट बनवत आहे. त्याचबरोबर व्ह्यूसाठी पेजची पावडरसुद्धा बनवत आहे. त्याच्यामध्ये आंबेमोहर तांदूळ, मी तर आंबेमोहर तांदूळ वापरते. तुरीची डाळ, मुगाची डाळ, पोहे आणि मखाणे हे तुपात भाजायचं आणि त्याची मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर बनवून घ्यायची. ही पावडर खूप दिवस टिकते. ही पावडर मी जास्त प्रमाणात नाही बनवत, 3-4 दिवस पुरेल इतकीच मी बनवते. इथं मी सिंपल असं व्ह्यूसाठी शेवयाचं उपीट बनवणार आहे. तर तेलाऐवजी मी फक्त तूप वापरते आणि हिरवी मिरची थोडी वापरते, कारण की ते तिखट व्हायला. इथे मी तुपामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि कांदा टाकून लाल होईपर्यंत भाजायचा. त्यात शेवया टाकायच्या, हळद टाकायची आणि छान असं भाजून घ्यायचं. शेवया छान अशा भाजून झाल्यावरती त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून घ्यायची. इथे मी मिक्सरमधून काढलेली पावडरसुद्धा थंड झालेली आहे आणि मी ती डब्यात भरून ठेवणार आहे. व्ह्यूला शेवयाचं उपीट भरवून मला कपाटसुद्धा आवरून घ्यायचं होतं. या कपाटामध्ये जे काही आमचं एक्स्ट्राचं सामान आहे तेच आम्ही ठेवतो. फक्त ते सामान मला नीट ठेवायचं होतं, कारण की जर आपण सामान नीट ठेवलं ना तर एक्स्ट्राचं जागासुद्धा आपल्याला मिळते. आणि हे जे सामान आहे ते सुरेशच्या ऑफिसकडून सुरेशला मिळालेलं आहे. सॅक, लॅपटॉपचं बॉक्स किंवा पाणी बॉटल, कीपॅड, हे सगळं सामान मला व्यवस्थित करून ठेवायचं होतं. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.